धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग 9 दिवस ज्यांनी आमरण उपोषण केलं होतं त्या डॉक्टर ईश्वर यमगर यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून याच प्रश्नावरती आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। धनगर ओबीसी आरक्षणासह बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावरती त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। त्यामुळेच या प्रश्नांना आणखी व्यापक रूप देण्यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एकूणच या सर्व विषयांच्या वरती आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत। डॉक्टर साहेब, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग 9 दिवस तुम्ही आमरण उपोषण केलं होतं। त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की जोपर्यंत आपण लोकसभेच्या सभागृहामध्ये जाणार नाही तोपर्यंत आरक्षणासारखे प्रश्न सुटणार नाहीत। सर, निश्चितपणे पहा, आपण साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं। धनगर समाजाचा आपला जो प्रलंबित आरक्षणाचा मुद्दा होता त्या विषयावरती आपण येथे आमरण उपोषण केलं होतं। पण 9 दिवस झाल्यानंतर देखील जेव्हा आपली प्रकृती गंभीर झाली होती तेव्हा तरी देखील या शासनानं प्रशासनानं आपली म्हणावी तितकी गंभीरपणे दखल घेतली नव्हती आणि म्हणून हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगराची आहे। आणि म्हणूनच मी त्यावेळी देखील सांगितलं होतं की आता धनगराच्या युवकांनी, धनगराच्या मुलांनी आता या प्रवाहामध्ये उतरलं पाहिजे आणि जिथे कायदे बनतात, जिथे खऱ्या अर्थाने आरक्षण मिळतं ते म्हणजे लोकसभा, अशा ठिकाणी आपल्या लोकांना पोचलं पाहिजे। कारण जर आपल्या घराची आपल्याला डागडुजी करायची असेल किंवा प्रश्न जर मांडायचा असेल, मिटवायचा असेल तर तिथं आपलीच लोकं पाहिजेत। इतर शेजारी आपल्या प्रश्न मांडणार नाहीत। ते काय करतील तर आपल्या प्रश्नाचा खेळसाळा करतील आणि पूर्ण खेळतील आणि परत असंच आपल्याला गेले 60 वर्ष जसं खेळवत आलेत त्या पद्धतीनेच आपल्याला खेळवत राहतील। आणि म्हणून मी तेव्हा देखील सांगितलं होतं की आता आपल्या युवकांनी तयार झालं पाहिजे आणि या प्रवाहात उतरलं पाहिजे। आणि सोबतच आपण पाहायला गेलात तर ओबीसीचा एक आपला आरक्षणाचा एक मुद्दा अजून देखील प्रज्वलित आहे। आता एकतरी आम्हाला सेंट्रलमध्ये धनगरांना ओबीसीमध्ये जागा मिळते अगदी चुल्लूभर आणि त्यात देखील जर ही इतर लोक जर त्याच्यामध्ये तुमचं जर येत असतील किंवा याच्यामध्ये जबरदस्ती की आम्ही घेऊच, आम्ही मिळवूच अशा पद्धतीने जर त्यांचा जर रोष असेल तर निश्चितपणे ओबीसी समाज झोपलेला नाही आणि ओबीसी समाज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता जागा झालेला आहे आणि आता ओबीसी समाजाला देखील आपलं अस्तित्व टिकवायचं आहे। आणि म्हणून ह्या लोकसभेमध्ये निश्चितपणे ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे। धनगर समाज गेल्या 70-75 वर्षांमध्ये ज्यांनी धनगर ओबीसी आरक्षणाला सत्तेत राहून विरोध केला आहे त्यांना तुम्ही मतपेटीच्या माध्यमातून विरोध करणार आहात। निश्चितपणे आम्ही आता या इलेक्शनमध्ये त्यांना मतपेटीच्या निर्णयातून आम्ही त्यांना निर्णय देऊ आणि त्यांना धमकावून सांगू की तुम्ही काही जर करत असाल तर आता चालणार नाही। कारण आता लोक शहाणी झालेली आहेत, लोक हुशार झालेले आहेत, लोक अभ्यासू झालेले आहेत आणि आता लोकांना त्यांचं अस्तित्व कळलेलं आहे आणि ह्या आरक्षणाचं महत्त्व या लोकांना कळलेलं आहे। जसं आता आमच्या धनगर बांधवांना आमच्या आरक्षणाचा अर्थ, आमच्या आरक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे त्याच पद्धतीनं आमच्या ओबीसी बांधवांना देखील त्यांचं आरक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे आणि म्हणून आम्ही कोणतीही घुसखोरी आमच्या ओबीसीमध्ये खपवून घेतली जाणार नाही। आरक्षणाची लढाई तुम्ही मतपेटीपर्यंत आणलेली आहे, तुम्हाला वाटतंय त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल? नक्कीच यश मिळेल। कारण कसं आहे, ह्याच्या आधी आमची जनता भोळीभाली होती किंवा किंबहुना त्यांना ह्या गोष्टीतला एक सिरियसनेस कळत नव्हता किंवा त्यांना ह्याचं महत्त्व कळत नव्हता आणि म्हणून आमच्यावरती आजपर्यंत 60 वर्ष झाली कोणी ना कोणी आमच्या खांद्यावर बसून, आमच्या डोक्यावर बसून आम्हाला गुलामच केलेलं आहे। पण आता असं होणार नाही। आमची जनता शहाणी झालेली आहे, आमची मुलं शहाणी झालेली आहेत, आमची मुलं हुशार झालेली आहेत, आमची मुलं अभ्यासू झालेली आहेत आणि म्हणून आज आम्ही या मतपेटीच्या या प्रक्रियेमधून यांना यांची जागा दाखवून देऊ। रस्त्यावरची लढाई, सभागृहातली लढाई, कायद्याची लढाई लढत असताना आता आपण मतपेटीची लढाई लढत आहात। समाज बांधवांना काय आव्हान कराल? पहा, ही मतपेटीची लढाई तितकीच महत्त्वाची आहे जितकी आपण रस्त्यावरची लढाई लढतो। कारण मतपेटीतून रूपांतर करून आपण आपले बांधव जेव्हा लोकसभेसारख्या या सभागृहामध्ये पाठवू तेव्हा निश्चितपणे आपला कोणताही प्रश्न असेल तो मार्गी लागण्यासाठी मदत होईल। कारण धनगर समाजाचा आजपर्यंत लोकसभेमध्ये एकही उमेदवार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गेलेला नाही आणि म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, माझ्या भगिनी असतील, माझे युवक असतील, माझे विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, या सर्वांचे प्रश्न आजपर्यंत प्रलंबित राहिलेले आहेत। कारण जे कोण उमेदवार आजपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले त्यांनी फक्त राजकारण केलं आणि इथं दुसरं काही केलेलं नाही। कोल्हापूर जिल्ह्यात कधी या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली का विधानसभेत, लोकसभेत? पहा,
ही खंताची गोष्ट आहे की आपल्यासारख्या समाजाला आजपर्यंत विधानसभा लोकसभामध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळालेली नाही आणि म्हणूनच आमच्यासारख्यांना आज भारतीय लोकशक्ती पार्टी या नावाचा पक्ष स्थापन करावा लागला, कारण आपणच आपले उमेदवार आपण या निमित्तानं देणार आहोत. आज आपण लोकसभा लढत आहोत, येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण 288 सीटा निश्चितपणे आपण लढवू. कारण जर आपल्याला कोण उमेदवार देत नसेल किंवा आपल्याला जर ही लोक ग्राह्य समजत असतील तर निश्चितपणे आपण त्यांच्या मुंडक्यावर बसून या मतपेट्याची लढाई लढून आपण त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. डॉक्टर म्हणून समाज ऋणांची परतफेड करण्यासाठी तुम्ही समोर आला आहात. समाजातला जो इतर बुद्धिजीवी वर्ग आहे, जो झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्यांना काय आव्हान कराल? त्यांना मला हे आवाहन करायचं आहे की आता तुम्ही झोपल्याचं सोंग घेणं बंद करा आणि वास्तविक जे काय आहे हे वास्तव पहा. कारण येणारा काळ हा भयानक आहे, भयंकर आहे. तुम्ही निघून जाल पण येणारी जी पिढी आहे ती तुम्हाला कधीच माफ करणार नाही. म्हणून आता मला हात जोडून आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, जे लोक झोपलेल्याचे ज्यांनी सोंग घेतलेलं आहे आणि जे लोक चाटतायत, जे लोक इतर ह्या लोकांची चाटतायत आणि एखाद्या समाजाला दावणीला बांधतायत, त्याने हे चाटणं आणि दावणीला बांधणं बंद करावं. कारण तुम्ही फक्त तुमची पोळी भाजून घेतात पण याच्यामध्ये पूर्ण समाज होरपळला जात आहे. धनगर ओबीसी समाजाने मागतकर्त्यांचं जन फेकून देऊन राज्यकर्त्यांचं जन जगलं पाहिजे, हे जे तुम्ही सांगत होते त्यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे का? निश्चितपणे आपण वारंवार सांगत आलेलो आहोत की आपण मागतकर्ते न बनता आपण देणतकर्ते बनलं पाहिजे. आपण आरक्षण मागायचं नाही तर आपण आरक्षण द्यायचं आणि ह्या स्टेपला आपण जाऊन पोहोचायचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आज मला साधारणतः मला वाटते प्रत्येक जिल्हा मतदारसंघामध्ये धनगर उमेदवार उभा आहे. जिथे धनगर समाज उभा नाही तिथं ओबीसी समाजाला निश्चितपणे मदत करावी आणि जिथं धनगर समाज उभा आहे तिथं ओबीसी समाजानं धनगर समाजाला मदत करून आपलीच लोक लोकसभेमध्ये कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न करावा. भारतीय लोकशक्ती पार्टी हा नवखा पक्ष आहे, पहिली निवडणूक आहे, बरोबर? मतदारांना काय आव्हान कराल आणि आपण किती उमेदवार उभे केले आहेत? आपण सध्या तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः उभा आहे आणि कोल्हापूरमध्ये कदाचित आपण उद्या एक उमेदवार उभं करतो आहे, उमेदवार आपण देतो आहे. आणि मला मतदारांना हात जोडून विनंती करायची आहे की आता बस झालं चटया उचलणं, आता बस झालं या लोकांच्या शिव्या शाप ऐकणं. आता आपण एकजुटीनं एकसंघ होऊन आपल्या नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार करू आणि आपण एक संघ होऊन या प्रस्थापित, या भ्रष्टाचारी, या एकेकोरी या सर्वांना त्यांची जागा दाखवून देऊ. निश्चितच. तर हे होते डॉक्टर ईश्वर यमगर साहेब आणि यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा चौफेर विकास, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण, बांधकाम कामगारांचे प्रश्न, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांचे जे स्थानिक प्रश्न आहेत या सर्वांच्यावरती बोट ठेवत आपली उमेदवारी जी आहे त्या मतदारसंघातून दाखल केलेली आहे. आणि डॉक्टर ईश्वर यमगर यांच्या उमेदवारीमुळं खऱ्या अर्थानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत आलेली आहे. कालपर्यंत वाटणारी जी एकतर्फी निवडणूक होती ती आता एकतर्फी राहिली नाही. डॉक्टर ईश्वर यमगर यांच्या कामगिरीकडं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मागतकर्ती जमात म्हणून जीनं न जगता राज्यकर्ती जमात म्हणून जीनं जगलं पाहिजे, हा संदेश त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये देखील आचरणात आणलेला आहे आणि तो इतरांनाही सांगितलेला आहे. त्यामुळं बोले तैसा चाले ही संत तुकोबारायांची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणणारा डॉक्टर ईश्वर यमगर यांना महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्याकडून मी अमोल पांढरे या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. जय मल्हार, जय भारत. जय मल्हार, जय भारत, जय भीम आणि धन्यवाद.